गुगलवर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची. इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्ट्सचे अनेक पर्याय एकाच छताखाली. 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम. DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स गोविंदनगर नाशिक. कॉल 7796 833 833. गेल्या 2 दिवसापूर्वी नाशिक शहरातील कामगार नगर परिसरात धुमाकूळ घातलेला बिबट्या जेरबंद केल्यानंतरही शहरात बिबट्याचा वावर कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. शहरातील गंगापूर रोडलगत असलेल्या भोसला मिलिटरी स्कूलच्या परिसरात बिबट्या दिसून आल्यानं स्थानिक नागरिकात भीतीचं वातावरण पसरलं. सदर घटनेची माहिती वन विभाग आणि गंगापूर पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ भोसला मिलिटरी स्कूल परिसरात शोध मोहीम सुरू केली. या स्कूलच्या परिसरात घनदाट गवत व झाडी आहे, त्यामुळे ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्यानं शोध मोहीम केली जाते. मिलिटरी स्कूलच्या प्रशासनाची चर्चा करून त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून दुपारचं सत्र रद्द करण्यात आलंय. सकाळ सत्रातील विद्यार्थ्यांना देखील सुखरूपरित्या शाळेच्या कॅम्पसमधून स्कूल यांच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आलंय. सध्या या ठिकाणी वन विभागानं गंगापूर पोलीस बिबट्याचा शोध घेत आहेत. हा परिसर फार मोठा आहे, यामध्ये पूर्णपणे शोध मोहीम राबवावी अशी मागणी माजी नगरसेवक संतोष गायकवाड यांनी केली. शाळेमध्ये मी गेलो होतो. तिथल्या सिक्युरिटी जे प्रमुख आहे त्यांच्यासोबत बोलणं झालं. ते म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण सगळे विद्यार्थी या ठिकाणी घरी पाठवणार आहे. पालकांसोबत त्याचा संपर्क देखील चालू आहे आणि एकत्रित सगळे विद्यार्थी सोडण्यापेक्षा आणि सर्व गर्दी एकदम येण्यापेक्षा स्टेप बाय स्टेप प्रत्येक वर्ग ते रिलीज करते. 2 वाजेपर्यंत पूर्ण शाळा ते या ठिकाणी खाली करणार आहे. काय बिबट्या नेमकं कुठल्या भागात? बिबट्या आमच्या श्री गुरुजी हॉस्पिटलच्या परिसरामध्ये छोटस पिल्लू आहे 2 महिन्याचं, असं तिथल्या कर्मचाऱ्यांच्या मार्फतच कळालेलं आहे. जे सिक्युरिटी गार्ड आहे त्यांनी त्या बिबट्याच्या पिल्लाला आणि बघितलं होतं आणि त्यांची संपूर्ण वन विभागाचे संपूर्ण कर्मचारी या ठिकाणी त्याचा शोध मोहीम ड्रोन कॅमेऱ्याद्वारे घेत आहे. परंतु सगळीकडे आमच्या परिसरामध्ये एक दहशतीचं वातावरण तयार झालेलं आहे. का बिबट्याचं पिल्लू जर या ठिकाणी असू शकतं तर बिबट्याची आई देखील या ठिकाणी राहू शकते. त्याच्यामुळे पूर्ण सर्चिंग ऑपरेशन जोपर्यंत या ठिकाणी होत नाही तोपर्यंत शाळा व्यवस्थापनाने देखील शाळा उघडू नये आणि मुलांना तोपर्यंत सुट्टी द्यावी. जोपर्यंत बिबट्या असन, तो पिल्लू असन किंवा पूर्ण मादी वगैरे काय असन, त्यांनी पूर्ण भोसला कॉलेजचा परिसर शोध मोहीम त्या ठिकाणी राबवावी. कारण परिसर फार मोठा आहे. अनेक गवत, झाडं, झुडपं फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वीच कामगार नगरमध्ये बिबट्यानं दहशत माजवलेली होती. त्यातच आता शाळेच्या आवारापर्यंत हा बिबट्या पोहोचल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.